आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। विनंती आहे, पोलीस प्रशासन आपला विनंती करत आहे, सर्वजण आपापल्या घरी जा। रात्री CPR हॉस्पिटलच्या जवळ दोन समाजामध्ये गैरसमजमध्ये तेढ निर्माण झाली होती। स्थिती हाताळण्यात आलेली आहे। रात्री काल रात्री CPR हॉस्पिटल जवळ दोन समाजामध्ये गैरसमजमध्ये तेढ निर्माण झालेली होती। स्थिती हाताळण्यात आलेली आहे। परिसरमध्ये पूर्णपणे शांतता आहे। कालच स्थिती अंडर कंट्रोल होती आणि शांतता होती। आज पण सगळ्यांना आवाहन करतो की अफवाच्या बळी पडू नये। पूर्णपणे शांतता आहे। स्थिती रात्रीच अंडर कंट्रोल मध्ये होती आणि त्या अनुषंगाने आम्ही एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढची तपास चालू आहे। सर, साधारण दाखल झालेला आहे आणि काय अटक वगैरे वेगवेगळे एक गुन्हा दाखल आहे। त्यांच्यामध्ये 30-35 लोकांचे नाव आहे आणि 100-200 लोकांवरती आणखी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। साधारण किती वाहनांचं नुकसान झालेलं आहे, काय फिगर आहे? साधारण 4 ते 5 वाहनाचं नुकसान झालेलं आहे आणि पुढची पण आम्ही तपास करत आहोत। तर स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की काल सकाळपासून या ठिकाणी धुसफूस सुरू होती, वेळेत पोलिसांनी स्थानिक पोलिसांनी लक्ष दिलं नाही नाही, जसंच पोलीस स्टेशनला निरोप भेटला, पोलीस स्टेशनची टीम PA स्वतः इंचार्ज ऑफिसर स्वतः आले टीम घेऊन आणि नगरपालिकेची सुद्धा आम्ही मदत घेतली होती आणि जसंच घटना झाली 2 मिनिटांमध्ये PI आम्ही स्वतः सगळी टीम आमची सिटी पोलीस स्टेशन सिटीचे वेगवेगळे पोलीस स्टेशनचा स्टाफ मुख्यालयाचा स्टाफ आम्ही ताबडतोब इकडे पोहोचलो आणि स्थिती अंडर कंट्रोल करण्यात आली। काय आता आव्हान असणार आहे, कारण जर परिस्थिती या ठिकाणी बघितली तर काही संघटनांची लोक देखील या ठिकाणी येण्याच्या तयारीमध्ये दिसतात, त्यामुळे आव्हान काय? हे सगळ्यांना तेच आव्हान आहे की मुद्दामून कोणी समाजमध्ये परत तेढ निर्माण करू नये, कारण स्थिती जसंच निर्माण झाली तसंच चांगल्या पद्धतीने हाताळण्यात आली होती, अंडर कंट्रोल होती। त्यामुळे सगळ्यांना आवाहन करतो की समाजामध्ये तेढ निर्माण करू नये। कायदा हातात घेणाऱ्यांची काही ओळख पटलेली, काही व्हिडिओ समोर आलेले, त्यातून काही आयडेंटिफाय झालेत का लोक? हो, व्हिडिओ आयडेंटिफाय करूनच नाव घेण्यात आलेले आहे आणि पुढचा तपास पण आम्ही करत आहोत। ज्यांनी डॉल्बी लावण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं, या स्थानिक नेत्यांवर काही गुन्हे दाखल होणार आहेत तर चौकशीला बोलवणार? सगळा तपासाचा भाग आहे आणि पुढचे तपास चालू राहणार आहे। सर, हिंदी में कहेंगे घटना हुई है, क्या हुई है, कितने गाड़ियों की तोड़फोड़ की गई है, कितने लोगों को हिरासत में लिया है और ये घटना क्यों हुई है, कल सर ने बताया। कल जो CPR हॉस्पिटल के पास में दो समाज के बीच में गैरसमझ के कारण थोड़ा तेढ निर्माण हुआ था, उसके कारण दोनों हम लोग पुलिस की टीम आई और एकदम जल्दी से क्विक रिस्पॉन्स हुआ और स्थिति नियंत्रण में हुई। 4 से 5 गाड़ियों का नुकसान हुआ है और हमने इस प्रकरण में गुना दाखिल किया है और आगे की तपास हमारी चालू है। सोशल मीडिया पर जो वीडियो वायरल हो रहे हैं उसके बारे में क्या कहेंगे, किस तरह से आप लोगों का आह्वान करेंगे? लोगों को आह्वान यही रहेगा कि जो भी वीडियो आ रहा है उसकी एक तो पुष्टि कीजिए। किसी वीडियो को कैसे भी पेश किया जा सकता है और जैसे ही कल की घटना हुई तो परिसर में पूर्णपणे शांत है, तो कृपया किसी भी वीडियो पे विश्वास मत रखिए। परिसर पे पूरी तरह से शांतता है, आप लोग भी देख रहे हैं। हम पूरा हमारा बंदोबस्त लगा हुआ है और गुना भी दाखिल हुआ है, तो कृपया किसी भी वीडियो पे विश्वास मत करिए। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।